नमस्कार बालमित्रांनो. सुनंदा आजीच्या गोष्टी सीझन 5 माझं पुणं माझा अभिमान यामध्ये आपण ऐकणार आहोत ते अत्यंत प्रेमाने निष्ठेने आपल्यातीलच अपंग दिव्यांग मुलांसाठी अगदी तनमन अर्पून काम करणाऱ्या पुण्यातल्या 2 सर्वात जुन्या संस्थांबद्दल. त्यातली एक आहे अंध विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संस्था द पुना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड आणि मतिमंद मुलांसाठी काम करणारी संस्था कामायनी. पण त्यापूर्वी ऐकूया खानविलकरांनी लिहिलेली ही कविता. परावलंबी जिणे जयांचे अंध आणिक मतिमंद मुलांचे, कठीण त्यापरी शिकविणे त्यांना आव्हान शिक्षक होण्याचे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या आयुष्यातलं एक दार बंद झालं की दुसरं दार आपोआप उघडतं. तसंच काहीसं या अंध मुलांचं आहे. अत्यंत कुशाग्र बुद्धी, आवाजाचा वेध घेण्याची क्षमता, उत्तम स्पर्शज्ञान, बोलण्यातला नम्रपणा. पण परिस्थिती अशी की त्यांना आजूबाजूचा निसर्ग, माणसं इत्यादी गोष्टी फक्त न बघता जाणून घ्यायच्या. कधीकधी हे अंधत्व जन्मता असतं, तर कधीकधी काही ॲक्सिडेंट किंवा आजारामुळे अंधत्व येतं. पण त्यातून मार्ग हा काढलाच पाहिजे, हे आपल्या पुण्यातले नामवंत डोळ्यांचे डॉक्टर शंकरराव माचवे यांना जाणवलं आणि केवळ 6 अंध मुलं घेऊन 1934 साली सोमवार पेठेत अंधशाळा सुरू केली. पण समाजातील गरज तर वाढतच होती. 1949मध्ये उद्योगपती वांद्रेकर यांनी खूप जागा पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये या संस्थेला देऊ केली आणि सकाळ फाउंडेशन आणि इतर अनेक दानशूर व्यक्ती, संस्था त्याही पुढे आल्या आणि अंध विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि शाळा दोन्ही एकत्रच सुरू झालं. सध्या अंध मुलांच्या शाळेत 172 मुलं तर अंध मुलींच्या शाळेत 122 मुली शिक्षण घेत आहेत. मुलांचा दिवस सुरू होतो तो सकाळी 6 वाजता. अंघोळ, दूध, बिस्किटं, प्रार्थना, व्यायाम, जेवण हे झालं की 11 ते 5 असते शाळा. नंतर दुपारचे स्नॅक्स, रात्रीचे जेवण असा त्यांचा उपक्रम असतो. जेवण आहार तज्ज्ञांच्या नियमानुसार बनवलं जातं. पण याचबरोबर मुलं मलखांब, क्रिकेट, संगीत, बुद्धिबळ यासारख्या वेगवेगळ्या खेळांचं शिक्षणही घेतात. तर मुली स्वसंरक्षणासाठी जुदो, कराटे हेही शिकतात. ही शाळा आहे मराठी माध्यमाची. 1ली ते 8वीपर्यंतचं शिक्षण इथे शाळेतच राहून झाल्यानंतर 9वी आणि 10वीसाठी ही अंध मुलं डोळस मुलांच्या शाळेत जातात. परीक्षा देताना मात्र त्यांना त्यांच्यापेक्षा 1 इयत्ता कमी असलेला रायटर दिला जातो. आश्चर्य म्हणजे शाळेचा निकाल 100% लागतो. मुलांना 3रीपासूनच कम्प्युटरचं शिक्षणही दिलं जातं. वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने कम्प्युटर त्यांच्याशी बोलतो. शाळेतला ब्रेल प्रिंटरमुळे मुलांना अनेक गोष्टीची पुस्तकं ब्रेल भाषेत कन्वर्ट करता येतात. तसंच इतरही काही सॉफ्टवेअरच्या मदतीने कुठल्याही भाषेतलं पुस्तक मुलांना वाचता येतं. पण या सगळ्यामध्ये प्रशिक्षित शिक्षकांचा वाटा खूपच मोठा आहे. अनेक शारीरिक नित्यकर्म मुलांना शिकवावी लागतात. अभ्यासाबरोबर मुख्यतः ब्रेल पाटीच्या उपयोगाने मुलांना अक्षर ओळख होते. मुलांचे वाढदिवस, इतर सर्व भारतीय सण इथे साजरे होतात. नाटकं बसवली जातात. मुलांची संगीताची आवड लक्षात घेऊन अंधशाळेने स्वतःचा ऑर्केस्ट्राही तयार केला आहे. स्वातंत्र्याची यशोगाथा हा कार्यक्रम 80 अंध कलाकारांनी सादर केला आणि ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. मुलांनी आणि मुलींनी पोहणं, पळणं यासारख्या खेळात राष्ट्रीय पातळीवर मोठे यश मिळवलं आहे. क्रिकेटमध्ये तर पाकिस्तानबरोबरच्या T20 सामन्यात वर्ल्ड कप मिळवला आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याबद्दल मुलांचं कौतुक केलं आहे. या अंध मुलांची कुशाग्र बुद्धी आणि नवीन तंत्रज्ञानाची ओळख यामुळे यांचे अनेक विद्यार्थी बँकेमध्येच नाही तर अनेक मोठ्या कंपन्यात मोठ्या पगारावर काम करत आहेत. मुलीसुद्धा वेगवेगळ्या पिशव्या शिवणं, लोकरीचं काम, केनच्या बॅग, चॉकलेट बनवणं अशी कितीतरी कामं करतायत. केलेला माल विकतायत आणि मुख्य म्हणजे शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याचं बँक खातं उघडलं आहे. मिळालेले स्वतःचे पैसे त्यामध्ये जमा होतात आणि शाळा सुटताना
ते मुलांना परत दिले जातात. अशा या शाळांची भेट म्हणजे आपणच प्रकाशाच्या वाटेने जाणं असं आहे. जी गोष्ट अंध विद्यार्थ्यांची तीच मतिमंद मुलांची. आता जाणून घेऊया थोडंसं कामायनीबद्दल. रिमांड होममध्ये काम करणाऱ्या एक समाजसेविका सिंधुताई जोशी यांना प्रथम मतिमंद मुलांचं वेगळेपण लक्षात आलं आणि ह्या मुलांना जर प्रशिक्षण दिलं तर त्यांच्यात नक्की बदल होईल याची त्यांना खात्री पटली. आणि सिंधुताईंनी एका छोट्याशा खोलीत 1964मधील 6 ते 7 मुलांना घेऊन शाळा सुरू केली या मतिमंद मुलांसाठी. रोशन मास्टरबाई मुलांच्या मानसशास्त्रावरती काम करत होत्या आणि त्यांचीही खूप बहुमोल मदत अशी सिंधुताईंना झाली. पण मतिमंद असो किंवा अंध विद्यार्थ्यांची शालेय मधला प्रवेश असो, त्यांना लागतं ते पुण्याच्या ससून हॉस्पिटलचं किंवा सिव्हिल सर्जनचं अंधत्वाचं अथवा मतिमंदतेचं सर्टिफिकेट. अर्थात हे सगळं करून मुलांची शाळा वयाच्या 6व्या वर्षी सुरू होते. मतिमंद मुलांची शाळा तर सुरू झाली आणि त्याचं नाव ठेवलं कामायनी. कामायनी हा एक संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे विश्वास, जो आपल्याला अगदी आतून जाणवतो. तर अशा या कामायनीचा दररोजचा व्याप वाढायला लागला. पण खर्च भागवणं, वेगवेगळे इक्विपमेंट्स आणणं, शिक्षक नेमणं यासाठी सिंधुताईंनी अनेक दानशूर व्यक्तींना साथ घातली. प्रतिसादही उत्तम मिळाला. अनेक लोक पुढे आले, संस्था पुढे आल्या आणि 1980मध्ये गोखलेनगरमध्ये, नंतर निगडी, तळेगाव इत्यादी ठिकाणी व्यवसाय शिक्षण कार्यशाळाही सुरू झाल्या. सिंधुताईंना चांगलंच यश मिळालं. आता शाळेत वेगवेगळ्या ठिकाणी 450 मतिमंद मुलं शिक्षण घेत आहेत आणि आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचा प्रयत्नही तेवढाच जोरात करत आहेत. मतिमंदत्व येतं कशाने? तर एखाद्या अपघाताने किंवा मेंदूज्वर यासारख्या आजाराने. मुलांचा IQ किंवा बुद्ध्यांक कमी झालेला असतो. ही मुलं वयाच्या 6व्या वर्षात शाळेत प्रवेश घेतात. प्रत्येक मुलाचा बुद्ध्यांक तपासला जातो. मुलांना अगदी आय कॉन्टॅक्ट ठेवणं किंवा त्यांचा सामुदायिक वावर, अंघोळ, जेवण व इतर अनेक दैनंदिन आणि शारीरिक गरजा या बाबतीत न कंटाळता सर्व शिक्षक मार्गदर्शन करतात, मदत करतात आणि अगदी पालकांनासुद्धा यामध्ये सामावून घेतात. त्यांनाही बरेचदा प्रशिक्षण देण्याची गरज असते, तीही पूर्ण करतात. कामायनी संस्थेच्या वेगवेगळ्या 3 शाखांमध्ये मुलांना शालेय शिक्षणाबरोबर इतरही अनेक गोष्टी त्यांच्या कुवतीप्रमाणे शिकवतात. पेपर श्रेडिंग मशीनवर कागदाचे तयार झालेले कपटे पॅकेजिंग इंडस्ट्रीला पाठवतात. बाइंडिंग सेक्शनमध्ये वह्या, डायरी, स्क्रिपलिंग पॅड मुलं उत्तम रीतीने तयार करतात आणि बँक ऑफ महाराष्ट्र, रुबी हॉल, DY पाटील कॉलेज यासारख्या संस्थांना पुरवतात. यंत्रमाग किंवा हातमाग या विभागामध्ये मुलं टॉवेल्स, नॅपकिन्स तयार करून अनेक ठिकाणी त्याची विक्रीही करतात. तसंच तळेगावच्या केंद्रात तर फळबागेची निगाही राखतात. सोलर तंत्रज्ञानावर भाज्या वाळवणं हे तंत्रज्ञानही मुलांनी चांगलंच आत्मसात करून घेतलं आहे. मागे सांगितल्याप्रमाणे या मुलांचा बुद्ध्यांक जरी कमी असला तरी संगीत, खेळ इत्यादी ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स अगदी उत्तम असतो. कामायनी शाळेची स्वतःची क्रिकेटची टीम आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी अनेक पारितोषिकं मिळवली आहेत आणि त्यांचा उत्तम असा स्वतःचा बँड, ढोल ताशा पथक आहे. महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये पुण्यामध्ये ही मुलं तो बँड वाजवतात. अगदी पुण्याच्या मानाच्या गणपतीच्या मिरवणूक किंवा पुण्यामध्ये होणारी राष्ट्रपतींची भेट या दोन्हीच्या स्वागतासाठी कामायनीचा बँड तिथे हजर असतो आणि उत्तम वादन करतो. अशा कितीतरी वेगवेगळ्या उपायांनी मुलांचं मन शाळेत रमवलं जातं. मुलं त्याचा खूप आनंद घेतात. मुलांच्यामधले सुप्त गुण हेरून त्यांचा विकास शाळेमध्ये केला जातो आणि शिक्षकांच्या या अथक प्रयत्नांनी आणि पालकांच्या सहभागाने अनेक खेळात जागतिक स्तरावर हीच मुलं प्रावीण्य मिळवतात आणि हेच खेळ असतात
ते टेबल टेनिस, स्केटिंग, पोहणं इत्यादी आणि ह्यासारखे अनेक. तर मित्रांनो, अंध आणि मतिमंद मुलांसाठी झटणाऱ्या या आपल्या पुण्यातल्या सर्वात जुन्या संस्था, त्यांची गोष्ट तर इथे संपली. पण आता गरज आहे ते हे अपंगत्व वेळीच ओळखण्याची, मुलांना उत्तम प्रशिक्षण देण्याची आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची. आता मी इथे थांबते. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही माहिती ऐका, शेअर करा, अनेकांपर्यंत पोचवा. चॅनेल सबस्क्राईबही करा. धन्यवाद. परत भेटूया लवकरच पुण्याच्या अभिमानाची अजून एखादी छानशी गोष्ट घेऊन. तोपर्यंत परत एकदा धन्यवाद.